श्रीगोंद्याचं राजकारण रोज नवनवीन वळण घेताना दिसतं। कुणाला कुणाकडून लढायचंय हे माहित नसलं तरी फक्त लढायचंय एवढं मात्र येथील सगळ्यांना माहित आहे। नगर जिल्ह्यात सर्वात जास्त नेते असलेला हा तालुका। प्रत्येक जिल्हा परिषद गटात आमदारकी लढविल असे नेते येथे आहेत। त्यामुळे तब्बल अर्धा डझन नेते व काहींच्या अर्धांगिनीही आमदार होण्याची स्वप्ने उराशी बाळगून सध्या फिरतायत। गेल्या सोमवारी शरद पवार गटाच्या मुलाखती पुण्यात पार पडल्या। त्या मुलाखतीतही विक्रम झाला। श्रीगोंद्यातून वेगवेगळ्या पक्षांचे तब्बल अर्धा डझन नेत्यांचे नाव इच्छुकांच्या यादीत होती। सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांचंही नाव या इच्छुकांच्या यादीत होतं। अर्थात ती मी नव्हेच असा खुलासा नागवडेंनी एका वृत्तपत्राला केला। मात्र हे नाव कसं आलं हे मात्र कोडच राहिलं। श्रीगोंद्यात नेमकं काय चाललंय? सगळ्यांनाच आमदार होण्याची घाई का झालीये? श्रीगोंद्याच्या राजकारणात नेमकं काय शिस्तय? श्रीगोंद्यात कुणाचं पारडं जड आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीगोंदा हा बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो। ऊस आणि फळबाग या तालुक्याचं राजकारण फिरवतात। साखर कारखान्यांनीही या तालुक्याला सुबत्ता मिळवून दिलाय। नागवडे, पाचपुते, जगताप या सारख्या सम्राटांभोवतीच तालुक्याची प्रत्येक निवडणूक फिरत असली तरी जिल्हा परिषदेच्या गटावाईज असलेल्या नेत्यांनाही येथे बेरजेत धरावे लागते। तब्बल डझनभर नेते या तालुक्यात आहेत। मात्र काहीही असले तरी ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी या तालुक्यात सर्वाधिक वेळा खुर्ची टेकवली। पक्ष कोणताही असला तरी 7 वेळा त्यांनी या तालुक्यावर पकड ठेवली। त्यांच्या गटात दरवेळी बेरजेचं व वजाबाकीचं राजकारण झालं। मात्र त्यांनी अनुभवाच्या जोरावर प्रत्येक वेळी बाजी मारलीच। यावेळी परिस्थिती थोडी बदलली आहे। या तालुक्यात पहिल्यांदा महिला आमदार मिळेल अशी शक्यता तयार झाली आहे। गेली 3 महिने या एका चर्चेभोवती येथील राजकारण फिरलंय। मात्र नंतर ही चर्चा मागेही पडली। आताही आगामी विधानसभेसाठी 8-10 नावं चर्चेत आहेत। त्यात 4 महिला आहेत। अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते, डॉक्टर प्रणोती जगताप या अचानक पडद्यासमोर येतात। त्यातल्या अनुराधा नागवडे यांनी गेल्या वर्षभरात स्वतः नावाचं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून अजित पवार गटात उडी मारत त्यांनी सर्वात पहिल्यांदा आमदार होण्याची इच्छा बोलून दाखवली। त्यावेळीच त्यांनी आपण फक्त विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं। पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या समोर भर स्टेजवर त्यांनी आपण उभे राहणारच असंही ठणकावून सांगितलं होतं। आमदार पाचपुतेंसमोर त्यांनी ही इच्छा बोलून दाखवल्यावर चांगलीच चर्चा झाली। मात्र मुरब्बी असलेले बबनराव पाचपुते त्यावेळी फक्त गालातल्या गालात हसलेले दिसले। त्यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं। त्यावेळी बबनराव पाचपुते यांनी प्रतिक्रिया का दिली नाही हे आता हळूहळू समोर येतंय। कारण अजित पवार गट महायुतीत असल्याने महायुतीचे नियम काय आहेत हे पाचपुतेंना चांगलेच माहित आहे। पर्यायी घटकांपेक्षा जागा सोडणं एवढं सोपं काम नाही। त्यातही पाचपुतेंसारख्या मुरब्बी नेत्याला डावलणं भाजपलाही परवडणार नाही। हे सगळं पाचपुतेंना माहित असल्यानंच पाचपुतेंनी त्यावेळी प्रतिक्रिया दिली नसावी। आताही तसंच घडतंय। प्रकृती ठीक नसल्यानं बबनराव पाचपुते यावेळी निवडणूक लढवणार नाहीत। पण म्हणून त्यांच्या कुटुंबाला सोडून इतरांचा विचार होईल हेही अशक्यच वाटतंय। त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते किंवा त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते या दोघांपैकीच कुणाला तरी महायुतीकडून तिकीट मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। गंमत येईल ती महाविकास आघाडीची उमेदवारी देताना, कारण ही जागा शरद पवार गटाकडे आहे। ते ही जागा सोडतील अशी सूत्रामही शक्यता नाही। बारामतीच्या जवळ असल्याने शरद पवार स्वतः श्रीगोंद्यावर लक्ष देतात। या तालुक्यावर त्यांचा होल्ड आहे। शरद पवारांनी मोदी लाटेतही राहुल जगतापांसारख्या तरुणाला आमदार करून दाखवले होते। शिवाय लोकसभा निवडणुकीला साखर सम्राट विखेंच्या बाजूने असतानाही त्यांनी हा तालुका निलेश लंकेंच्या मागे कायम ठेवला होता। त्यामुळे शरद पवार यावेळी ही जागा ठाकरे गट किंवा थेट काँग्रेसला सोडतील असं दिसत नाही। ठाकरे गटाकडून साजन पाचपुते किंवा काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे इच्छुक आहेत। पण ही जागा शरद पवार गटच लढवेल हे आता जवळपास निश्चित आहे।
त्यातही शरद पवार गटाकडून पुन्हा राहुल जगतापच उमेदवार असतील हेही ठरल्याचे दिसते। मग असे असताना पुण्यात गेल्या सोमवारी झालेल्या इच्छुकांच्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या यादीत तब्बल 6 जणांची नावे दिसली। त्यापैकी राहुल जगताप, बाबासाहेब भोस, निवास नाईक, अण्णासाहेब शेलार आणि टिळक बोस यांनी मुलाखती दिल्याचं सांगितलं जातं। या यादीत 6वं नाव होतं अनुराधा नागवडे यांचं। आता नागवडे या अजित पवार गटात आहेत, तिकडूनही त्या तिकीट मागतायत, त्यामुळे शरद पवार गटाच्या यादीत त्यांचं नाव आल्यानं चर्चा वाढल्या। या प्रकाराबाबत एका वृत्तपत्रात त्यांनी खुलासा केल्याचेही समजते। माझे नाव त्या यादीत कसे आले हे मला माहित नाही, आपण अजित पवारांसोबतच आहोत, असं त्यांनी त्या वृत्तपत्राला दिलेल्या खुलाशात स्पष्ट केलं। पण पुन्हा प्रश्न पडतो की नागवडेंनी नाव दिलं नाही तर त्यांचं नाव दुसऱ्यानं दिलं कसं, का दिलं? शरद पवार गट दुसऱ्यांनी सांगितल्यावर तिसऱ्याचं नाव घेईल का? हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतात। श्रीगोंद्याच्या नेत्यांना व जनतेला पक्षाचं काही देणं घेणं नाही याची अनेक उदाहरणे यापूर्वीच्या इतिहासात सापडतात। त्यामुळेच बबनराव पाचपुते हे 7 वेगवेगळ्या चिन्हावर 7 वेळा आमदार झाले। नागवडे कुटुंब, घनश्याम शेलारांनीही कित्येक वेळा पक्ष बदललाय। साजन पाचपुते ही काकांचा हात सोडून आता नव्या पक्षात गेलेत। टिळक बोस BRS मध्ये असूनही शरद पवार गटाकडे मुलाखतीला गेले। अण्णा शेलारांचा पक्ष सध्या माहीत नसला तरी ते कधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तर कधी थेट विखेंच्या गटात दिसतात। बाळासाहेब नहाटाही सध्या कोणत्या पक्षात आहेत हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना छातीटोकपणे सांगता येत नाही। म्हणजेच श्रीगोंद्यात व्यक्ती केंद्रित राजकारण चाललंय, येथे पक्ष फक्त तोंडी लावायला वापरले जातात असा इतिहास आहे। त्यामुळे युती किंवा आघाडीने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मतदारसंघात 100% बंडखोरी होईल असे दिसते। जिंकण्यासाठी नाही तर किमान दुसऱ्याला पाडण्यासाठी येथे किमान 4-5 उमेदवार उभे राहतील अशी ही शक्यता वाढली आहे। तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।